हे जग खरं आहे की भ्रांती आहे असं दादाने विचारलं तर साधक सांगतात भ्रांती. दादा म्हणतात तसं नाही, मी तुला समजावून सांगतो. इल्युजन किंवा भ्रांती म्हणजे काय? पाण्यात धोतर उंच करून उभं राहिलं आणि आपलं धोतर भिजणार नाही किंवा सर्व बाजूंनी आग लागलेली आहे पण आपल्याला त्याची झळ बसणार नाही, आपण भाजणार नाही, याला भ्रांती म्हणायची. कित्येक जण म्हणतात ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्य आहे. अरे मिथ्य आहे ना, मग आगीत हात घालून बघ, मग मिथ्य आहे की नाही हे ताबडतोब माहीत पडेल. मिथ्या असेल तर मग त्याचा वाणीचा असर व्हायला नको. पण या चंदूलालला कोणी अक्कल नाही असं म्हटलं तर त्याची झड त्याला बसते ना, मग मिथ्या कुठं राहिलं? चंदूलालला रात्री 2 वाजता ज्या सकाळी शिव्या दिल्या त्याचा तो विचार करतोय न झोपता, तर मग जगत मिथ्या कसं आहे? आम्ही काय म्हणतो, जग हे सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह सत्य आहे आणि ब्रह्म जे आहे हे खरं आहे, रियल आहे. ही आमची त्रिकाल सत्यवाणी आहे. दादाश्री म्हणतात या जगाचे रिलेटिव्ह सत्य केव्हा असत्य होईल त्याचा नेम नाही, ते सांगता येत नाही. ऑल दीज आर टेम्पररी ॲडजस्टमेंट. ह्या सगळ्या तात्कालिक व्यवस्था आहेत. ब्रह्म जे आहे हे खरं सत्य आहे, ते परमनंट आहे, ते सत आहे, ते अविनाशी आहे आणि ते शाश्वत आहे.